आकाशिक रीडिंग म्हणजे नेमकं काय आहे? तर वर्तमान सुधारला ऑटोमॅटिकली फ्युचर आपलं सुधारणार आहे. जसं पत्रिकेमध्ये बऱ्याचदा सांगितलं जातं राजयोग आहे, गजांत लक्ष्मी योग आहे, बरेच काय काय असतं. पण आता जसं म्हणतात की कर्म आपण जसं करतो तशीच आपली लाईफ असते. सो आकाशिक आणि कर्माचं काय रिलेशन? जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये कर्माला जसं मध्यवर्ती ठेवून पूर्ण गीता सांगितली, आकाशिक रिडिंग ही सुद्धा हे पूर्णपणे कर्माला मध्यवर्ती ठेवूनच काम करतं. सोलमेट माझा कोण आहे, तो मला भेटेल का, हे आकाशिक मध्ये कळतं. मग ती ओळखीची आहे, अनोळखी आहे, कुठल्याही नात्यात असो, विनाकारण तुमचा छळ मांडलेला आहे, पर्सनल असो प्रोफेशनल लाईफ, ती तुमची कार्मिक आहे. कर्म म्हणजे फक्त शारीरिक काहीतरी कृती नाही. तुम्ही विचार करताय, तुमच्या डोक्यात इंटेन्शन्स येत आहेत, ते सुद्धा तुमचं कर्म आहे. कर्म आहे. माझ्या लाईफ मध्ये मी खूप प्रयत्न करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण सक्सेस येतच नाहीये. तर हे मी फाइंड आउट करू शकतो का की रूट कॉज काय माझ्या लाईफ मध्ये, मी का स्टक होतोय सारखं? मला एक अशी खूप सुंदर स्त्री दिसत होती, अप्सरा होती बेसिकली ती. तिचे कपडे वगैरे खूप वेगळ्या प्रकारचे होते. सोलमेट कॅटेगरी म्हणजे काय की या व्यक्तीसोबत तुमच्या मेमरीज चांगल्या आहेत, अनुभव कर्म चांगला आहे. तुम्ही थोडेफार आध्यात्मिक पण आहात. त्याने नॉनव्हेज यासाठी बंद केलं कारण मला लामाफेरा हिलर व्हायचंय, मला मॅडम कडून लामाफेरा शिकायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून त्याने हिलर व्हायचंय मला म्हणून नॉनव्हेज कम्प्लिटली बंद केलं. आता ना बऱ्याच जणांची जे शॉप्स आहेत, रेस्टॉरंट पण असतात. बऱ्याचदा असं होतं की लाईनीत 2-4 रेस्टॉरंट आहेत. एका रेस्टॉरंटमध्ये कंटिन्यू क्लायंट्स येतात आणि एकामध्ये नाही येत. ह्यामध्ये पण कधी ब्लॅक मॅजिक केलेलं असतं. कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही. अगदी छोट्याशा धाग्याने का होईना ते प्रत्येकाला जोडलेले आहेत. कर्म आहे, कारणीभूत आहेत ते. म्हणजे एखादी घटना समजा, एखाद्याने डायरेक्टली समजा कोणाला त्रास दिलेला आहे, नुकसान केले, मग त्याच्याशी इनडायरेक्टली जरी कोणी संबंधित आहेत, छोटे धागेदोरे जरी जोडलेले आहेत, तेही सामील होतात असतात. हेल्थ रिलेटेड इश्यू ना बऱ्याच जणांना असतात. त्यामध्ये ना सोरायसिस हा एक प्रकार जो आहे, ह्याला घेऊन ना माझ्याकडे पण बरेच मेसेजेस आहेत की सोरायचा प्रॉब्लेम आहे, काही सोल्युशन सांगा. सो तुमच्याकडे काही आकाशिक थ्रू त्याच्यावर सोल्युशन आहे का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की ह्या पॉडकास्टमध्ये मी स्वतः आकाशिक रीडिंग लाईव्ह करून तुम्हाला दाखवणार आहे. कारण आपले जे गेस्ट आहेत डॉक्टर ज्योती मॅम, मागे आम्ही एक पॉडकास्ट केला होता आणि तो लामाफेरा, सोल चॅनलिंग, ब्लॅक मॅजिकवर होता. सो त्याच्यानंतर हा जो सेकंड पॉडकास्ट आम्ही आज करतोय, त्या पॉडकास्टला खूप छान रिस्पॉन्स तुमचा आला आहे. सो हा आजचा पॉडकास्ट आकाशिक रीडिंगवरती होणार आहे आणि ज्योती मॅम जे आहेत ते आकाशिक रेकॉर्ड एक्सपर्ट आहेत. तर मी स्वतः लाईव्हमध्ये त्यांच्याकडे काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्याची उत्तरं ते देऊन मला स्वतःला एक्सपिरियन्स प्लस तुम्हाला पण समजेल एक्झॅक्टली आकाशिक रेकॉर्ड काय असतं आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. सो पॉडकास्ट एंडपर्यंत पहा, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला समजेल आकाशिक रीडिंग एक्झॅक्टली काय आहे, तुम्ही काय काय गोष्टी फाइंड आउट करू शकता तुमच्या लाईफमध्ये, आणि एंडला तुम्हाला माहिती पडेल हे कसं वर्क करतं. सो पॉडकास्ट प्लीज शेवटपर्यंत पहा, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट होणार आहे आजचा. नमस्ते मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खूप छान रिस्पॉन्स होता आधीच्या पॉडकास्टचा. सो हा पॉडकास्ट स्पेसिफिक आपण आकाशिक रीडिंगवरती करूया आणि प्रेक्षकांना मी हे ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही लाईव्ह रीडिंग घेणार आहात माझी. सो त्याआधी ना मला काही प्रश्न आहेत ते विचारून घेतो, नंतर मग आपण थोड्या वेळाने आपण लाईव्ह सेशन करू. सो सुरुवात तुमच्या इंट्रोडक्शन पासून करू. तुम्ही प्लीज आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुमचं द्या. नक्कीच. जसं आधीचा पॉडकास्टमध्ये बऱ्यापैकी ऐकलं असेल असं मी गृहीत धरते. पण जेव्हा आकाशिक रेकॉर्डची गोष्ट येते, जसं मी आधी सांगितलं होतं की मला लहानपणापासून ते विजन्स असो, ड्रीम्स, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मी सायकिक मीडियम आहेच, स्पिरिटसोबत मी ऑलरेडी कनेक्टेड आहे लहानपणापासून. त्यांच्याशी कम्युनिकेट करणं आहे किंवा टेलिपॅथी माझ्यामध्ये नॅचरली ॲक्टिव्ह आहे, जी माणसांमध्ये कुठेतरी झाकळून गेलेली असते. तर मग ते टेलिपॅथिकली कम्युनिकेट करणं, वेगवेगळ्या देवी देवता असोत, वेगवेगळ्या एनर्जीशी कम्युनिकेट करणं, 2 वे कम्युनिकेशन, तर हे आधीपासून होतं. आणि ते जसं आपण पॉलिश करत जातो तर अजून पुढचा टास्क देत जातो युनिव्हर्स, आणि मग ते आपल्यामध्ये तेवढी इम्प्रूव्हमेंट होत जाते.
तर हे तसंच होत गेलं. आणि जेव्हा मला माझ्याबद्दल शोध हवा मी घेत होते लहानपणापासून. म्हणजे हं. अ, माझी मोठी 2 भावंडं आहेत. तर माझी ताई जी आहे ती मला म्हणायची, "तू जेव्हा झोपेतून उठून बसतेस तेव्हा काय शोधत असतेस?" म्हणजे डोळे बंद असायचे, अच्छा. पण मी असं काही चाचपडत असायचे आणि हे मला माहीत नसायचं आणि हे लहानपणीचं आहे एकदम. म्हणजे मी 3 ते 5 च्या वयोगटाची ओके. असेन तेव्हा. ती म्हणायची, "मला काय शोधत असतेस?" आणि ह्याच्यावरून ते चिडवणं वगैरे असायचं. पण जसं मला प्रश्न पडत गेले, की हे काय आहे? हं. नंतर-नंतर मलाही ते समजायला लागलं, की हे काय करतेय मी? आणि एक काहीतरी शोध सुरू झाला माझा स्वतःमध्येच, की मला बाकीच्या लोकांसारख्या गोष्टी आवडत का नाहीयेत? मला गर्दी आवडत नाही, मोठे आवाज सहन होत नाही हं. किंवा एखाद्या माणसाचे इंटेन्शन्स मला क्लिअरली कळतात, एनर्जी फील होते. हे सगळं असं का आहे? आणि मलाच त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि जसं मला प्रश्न पडायचे, की वेगळं जग आहे का? हं. तिथे कोण राहतं? कारण मी या प्लॅनेटवरची नाहीये. माझं प्लॅनेट हां. स्वतःचं दुसरं आहे. ज्याला हं. सोप्या भाषेत लोक एलियन म्हणू शकतात. हां, हां. पण तसं माझं प्लॅनेट वेगळं आहे. पण ही माहिती पण मला कन्फर्मेशन गरजेचं होतं खूप हं. साऱ्या गोष्टींचं. खूप उत्तरं शोधली, कुठून मिळालं नाही. पण नंतर जसं सोशल मीडिया आला, Facebook चं माध्यम होतं. तर तिथून मला फॉरेनचं कुठलं पेज होतं. ना मी ते फॉलो केलेलं आहे, ना लाईक केलेलं. मला हं. त्यांचा इनबॉक्समध्ये मेसेज आला, की आम्ही आकाशिक रीडिंग देतोय. मिनी आकाशिक रीडिंग ते पण. आणि तुमचं नाव वगैरे माहिती त्यांनी मला विचारली, लीगल ओके. माहिती. कारण बऱ्याचदा सोशल मीडियावर नाव वेगळे असतात. हं. बरोबर. हां. आणि तेवढी माहिती दिली आणि मी विसरून पण गेले. म्हणजे मी काही वाट पण बघितली नाही किंवा विश्वास पण ठेवला की नाही. रिप्लाय येईल. मला वाटलं की ते फेक पण असू बरोबर. शकतं कारण ते हां. फॉरेनचं आहे एकतर. पण त्यांनी व्यवस्थित मला लिहून पाठवलं. म्हणजे 1-2 पॅराग्राफ लिहून पाठवले होते. हं. आणि त्यामध्ये त्यांनी माझा सोलचा ओरिजिन पाठवला होता, की अच्छा. मी कुठली आहे एक्झॅक्टली. म्हणजे जे लहानपणापासून मी शोधतेय, हां. ते उत्तर मला कळालं. माझं प्लॅनेट जे आहे ते वेगळं आहे. मी ओरियन बेल्टमधली आहे, मिंटाका प्लॅनेटवरची आहे. ओके. आणि माझा डी-एन-ए कुठला आहे इथपर्यंत त्यांनी मला सांगितलं. म्हणजे माझा डी-एन-ए सुद्धा फेलाईन कॅटेगरीमधला जास्त आहे. म्हणजे फेलाईन म्हणजे मार्जार वर्ग जो येतो. अच्छा. तर त्या कॅटेगरीमधला जास्त आहे. हं. आणि मी ज्या प्लॅनेटवरून आलेली आहे, तर तिथे नॅचरली टेलिपॅथी ॲक्टिव्ह आहे. प्राण्यांशी कम्युनिकेशन ओके. करणं आहे. मर्मेड्स आहेत तिथे आणि हे भगवान विष्णूंनी बनवलेलं प्लॅनेट आहे. ज्याला आपण मृगशीर्ष नक्षत्र म्हणतो. हं. आणि त्याच्यावरूनच मार्गशीर्ष महिना सुद्धा बनलेला आहे, जो भगवान विष्णूंचा अत्यंत आवडता महिना आहे. हां, हां. त्या बरोबर. महिन्यात आपण बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल गुरुवारचा उपवास करतो हं. आणि ते विशेष फलदायी पण असतात. तरी पूर्ण खूप मोठी हिस्ट्री आहे तिथे. हे अर्थात हे मी नंतर शोधलं. बरोबर. मला फक्त हां. मिनिटाका कळालं, मी स्टारसीड आहे कळालं. हं. मी इथली नाहीये. आणि ॲनिमल कम्युनिकेशन मला प्रोफेशनली प्रॅक्टिस करायचं हे त्यांनी सांगितलं. मी अच्छा. आत्तापर्यंत माझ्यापुरतं ठेवलं होतं. बरोबर. हां. प्रोफेशनल केसेस घेणं किंवा कोणाला शिकवणं या गोष्टी मी डोक्यातून विचारच नव्हता केला हो. तुम्ही. मग हां. हे सगळं सुरू झालं आणि आकाशिक रीडिंगबद्दल मग तिथून क्युरिओसिटी वाढली माझी, की हं. ॲक्चुअलमध्ये जी माहिती मला पाहिजे होती ती मला मिळाली. मला अजून माहिती हवी आहे माझ्याबद्दल. ओके. इथपर्यंतही कोणाला दुसऱ्यासाठी काही करायचंय किंवा मला कोर्स लॉन्च करायचा आहे किंवा मला लोकांना असं काय असं आयडियाच काही नव्हती. नाही. हां. मला अजून प्रश्न होते. हां. म्हणून ते प्रोफेशनली प्रॅक्टिस करणं सुरू झालं आकाशिक रीडिंग आणि अजून डीप लेव्हलला गेले मी. हे सगळं काय आहे? हं. चेक करत गेल्यानंतर मला गोष्टी क्लिअर झाल्या. खूप गोष्टी आहेत आणि तिथून मग प्रोफेशनली प्रॅक्टिस करणं सुरू झालं आणि अच्छा. फक्त रीडिंग नाही. हं. आकाशिक रेकॉर्ड रीडिंग ही एक लेव्हल 1 आहे. हं. त्याच्यानंतर तुमचं हीलिंगसुद्धा येतं म्हणजे रेकॉर्ड्सचं हीलिंग. हं. आपण बाकी जे रेकी, लामाफेरा हीलिंग ते नाही. त्या ते वेगळ्या. वेगळं आहे. हां. पण इथे रेकॉर्डचं हीलिंग पण येतं आणि लास्ट अमेंडमेंट्स म्हणजे आपण जेव्हा कुठले लीगल कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट बनवतो, हां. तर कधी-कधी आपण अमेंडमेंट करतो. म्हणजे हां. जे लीगल मधले येस. असतील त्यांना माहिती आहे की चेंजेस करतो आपण बरोबर. लीगली. हां. तर तेही प्रोव्हिजन आकाशिक रेकॉर्ड्समध्ये असतं. काही अंशी आपण चेंजेस करू शकतो. ओके. म्हणजे आपल्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये अमेंडमेंट्स आपण करू शकतो. थोडे चेंजेस करू शकतो. तर हे नेक्स्ट लेव्हल आहे, थर्ड लेव्हल आहे. जेव्हा ती एक्सपर्टीज येते. हां. मग तिथपर्यंत गेले मी सगळ्या गोष्टी शोधत. ओके. आणि मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली युनिव्हर्सला जेव्हा वाटलं, की मी आता रेडी आहे, हं. तेव्हा मग युनिव्हर्स माझ्याकडे ऑटोमॅटिकली क्लायंट पाठवणं सुरू झालं. हं. क्लायंट इन द सेन्स की ज्याला खरंच गरज आहे. बरोबर. त्या व्यक्ती माझ्याकडे येत गेल्या आणि तिथून मग ती प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू झाली. बरं. आणि
कदाचित विश्वास बसणार नाही, म्हणजे ऑलरेडी जे आकाशिक रीडर पण आहेत, मी माझं आकाशिक रेकॉर्ड रीडिंगचं सेशन सुरू केलं होतं, ते फक्त 199 मध्ये मी सेशन्स दिलेत आकाशिक रेकॉर्ड रीडिंगचे. अच्छा. त्यामुळे असं नाही की काय, कारण हे होतं, खूप जणांना असं वाटतं की पैसा कमवण्याचं काहीतरी माध्यम आहे, असं नाही. बरोबर. कारण आपण जबाबदारी घेतोय, कोणाचे कर्म एक्सेस करतोय, तिथे काहीतरी जाऊन इंटरफिअर करतोय, ती मोठी जबाबदारी आहे. बरोबर. त्यामुळे पैसा कमवण्याचं म्हणून हे माध्यम याच्याकडे अजिबात बघायचं हो नाही. हो हो. मॅम, आकाशिक रीडिंग म्हणजे नेमकं काय आहे? ओके. आकाश हा शब्द आपण येतो आकाशिक रेकॉर्ड्स. हं. इंग्लिशमध्ये जरी तुम्ही बघितलं, आकाशिक रेकॉर्ड्सच आहे. बरोबर. म्हणजे त्याचा काही दुसरा इंग्लिश शब्द नाही. हां. कारण आकाशा असं घेतलेलं आहे त्यांनी, म्हणजेच जे आपलं शरीर पंचतत्वांनी बनलंय, त्यातलं एक तत्व आकाश आकाश आहे. तत्व. हो. तर त्याच तत्वावरून आकाशिक रेकॉर्ड्स आहे. आता आकाशिक हे असंच का आहे, तर आपण बऱ्याचदा आकाशवाणी हा शब्द ऐकलेला आहे, की ती कुठून येते, कोण सांगतं माहित नसतं. नाही. हां. पण ती खूप पॉवरफुल असते आणि त्याला काही म्हणजे दुसरं ऑप्शन नाही किंवा रिपीट होत रिपीट नाही नाही. होत. हां. आणि ते घडणार तर घडणारच आहे. बरोबर. म्हणजे एक ऑर्डर असते ती. आकाशवाणी एकदाच होते. तर ती कुठून होते, ती आकाशिक लायब्ररीमधून होते. तर ओके. युनिव्हर्समध्ये आकाशिक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीचे लॉर्ड असतात. म्हणजे पूर्ण ती लायब्ररी ज्यांच्या अंडर येते त्यांना आकाशिक लॉर्ड म्हटलं जातं. आणि त्यांच्या अंडर मग आकाशिक मास्टर्स येतात, जे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. मग आत्ता या आकाशिक लायब्ररीमध्ये असतं नेमकं काय, तर आपण जेवढे जन्म घेतलेले आहेत, आपले जेवढे जन्म झाले, जे जे कर्म केलेलं आहे, ते कशामुळे केलं, कारण आपण सोल कॉन्ट्रॅक्ट स्वतःचं बनवलेलं आहे. जसं आपण कुठलंही ॲग्रीमेंट बनवतो, बरोबर. सेम आपण स्वतः साईन केलेलं असतं, की मी यावर्षी इथे जन्म घेणार, माझी फायनान्शियल कंडिशन अशी असेल, मी दिसायला असं असणार आहे, मी यावर्षी लग्न करेन, माझा पार्टनर असा असेल. या सगळ्या गोष्टी आपण स्वतः ॲग्री केलेल्या असतात आणि काय लेसन लर्न करणार या बर्थमध्ये, हे स्वतः ॲग्री केलेलं असतं आपण. मग हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात, या सोल कॉन्ट्रॅक्टची माहिती देणं, वाचणं, जाणून घेणं आणि त्यानुसार काम करणं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणं, यासाठी आकाशिक रेकॉर्ड काम करतं आणि ही सोल कॉन्ट्रॅक्टची माहिती आकाशिक रेकॉर्ड्समध्ये असते. ओके. मला माझ्या लाईफमध्ये काय करायचंय, तर हे मी आकाशिकमध्ये फाइंड आउट करू शकतो का? बेसिकली कसं आहे, आकाशिक रेकॉर्ड्समध्ये आपण फ्युचर बघू शकतो. पण जेव्हा असे प्रश्न येतात, तेव्हा मी त्यांना इथे कन्सल्ट करते किंवा मार्गदर्शन करते, की भविष्याचे प्रश्न शक्यतो घेऊ नका. का? कारण भविष्य म्हणजे काय आहे, आत्ता आपण ॲक्शन काय घेऊ त्यानुसार भविष्य घडणार आहे. बरोबर. पास्टमध्ये जे केलं त्यामुळे आत्ता आहे. त्यामुळे आकाशिक रेकॉर्ड्स हे पास्टमध्ये काय चुकलंय माझं, काय चुका करून ठेवल्यात ज्यामुळे आत्ता ही परिस्थिती आली आहे, हे जाऊन बरोबर. चेक करणं, सोल्युशन घेऊन येणं आणि आत्ता त्याच्यावर इथे स्वतः काम करणं, याच्यासाठी आहे. भविष्यापेक्षा हे याच्यासाठी आहे. ओके. कारण आता वर्तमान सुधारला, ऑटोमॅटिकली फ्युचर आपलं सुधारणार आहे. जसं पत्रिकेमध्ये बऱ्याचदा सांगितलं जातं की बाबा राजयोग आहे, गजांत लक्ष्मी योग आहे, बरंच काय काय असतं. पण तो केव्हा होणार आहे, जेव्हा आपण तसं कर्म करणार आहे, तेव्हा तो योग फलित होणार आहे. फक्त पत्रिकेत असून तो घडणार नाहीये. सेम तसंच आहे. तुम्हाला माहिती मिळाली आकाशिक रीडिंग मधून, पण त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ओके. म्हणून फ्युचरचे प्रश्न शक्यतो टाळायचे. पण आता जसं म्हणतात की कर्म आपण जसं करतो तशीच आपली लाईफ असते. सो आकाशिक आणि कर्माचं काय रिलेशन आहे? नक्की, जसं सोल कॉन्ट्रॅक्ट बद्दलच सांगतो आकाशिक रीडिंग. म्हणजे आपण सोल कॉन्ट्रॅक्टच वाचत असतो त्या माणसाचे. ओके. मग सोल कॉन्ट्रॅक्ट कशाचं बनलंय? कर्मानुसार. हां. कुठल्या जन्मामध्ये आपण कुठल्या व्यक्तीसोबत कशा प्रकारचं कर्म केलंय, मग ते चांगलं आहे, वाईट आहे, त्रासदायक आहे, त्यानुसार माझे स्वतःचे कर्म बनलेले आहेत. म्हणजे आपण कर्ज घेतलंय, ते परत द्यायचं आहे पुढे पुढे येणाऱ्या जन्मामध्ये. बरोबर. त्यानुसार ही प्रोसेस सगळी चालू राहते. त्यामुळे जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये कर्माला जसं मध्यवर्ती ठेवून पूर्ण गीता सांगितली, आकाशिक रीडिंग सुद्धा हे पूर्णपणे कर्माला मध्यवर्ती ठेवूनच काम करतं. ओके. प्रत्येक गोष्ट तुमच्या कर्माशी जोडलेली आहे. मग कर्म म्हणजे फक्त शारीरिक काहीतरी कृती नाही. तुम्ही विचार करताय, तुमच्या डोक्यात इंटेन्शन्स येत आहेत, ते सुद्धा तुमचं कर्म आहे. मग ते 1 मिनिटासाठी सुद्धा समजा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट इंटेन्शन आले, विचार आले, तेही काउंट होणार, तेही तुम्हाला चुकवायचं आहे.
ओके. म्हणजे असं नाही की नाही मी काही केलंच नाहीये. हा. बऱ्याच सुद्धा हे येतं माणसाकडून, मी काही हम्म. केलं नाही, असं होत नाही. चुका होतच असतात, फक्त आपण त्या दुर्लक्ष करतो स्वतःच्या चुका. म्हणून आपल्याला वाटतं की कर्म म्हणजे काहीतरी मध्ये कोणाला जाऊन त्रास देणं, कटकारस्थान तसंच करणं, नाहीये. तसं नाही. आपण ओके. एखाद्याबद्दल वाईट विचार करतो, वाईट नजरेने बघतो, वाईट इंटेन्शन येतं, तेही हम्म. कर्म आहे. तेही चुकवावं लागणारच. मॅम, तुम्ही मगाशी सांगितलात की आकाशिकमध्ये जी लेवल 3 होती, जिथे तुम्ही अमेंडमेंट्स. हा म्हणजे चेंजेस पण करू शकता. चेंजेस. तर हे चेंजेस काय काय चेंजेस करू शकतात तुम्ही आकाशिकमध्ये? हां. नाहीतर हे असं होईल, की मला माझे सगळे रेकॉर्ड्स चेंज चेंज करायचे आहेत. करायचे. हा, असं म्हणून कोणाच्या म्हणून मी डोक्यात येऊ शकतं हा. ते. तसं होत नाही. चेंजेस म्हणजे कसं आहे, की तुम्ही समजा तुम्हाला आत्ता रीडिंग घेतल्यानंतर कळालं, की हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, ही समस्या कुठून आली मला आत्ता कळालं, रिअलाईज झालेलं आहे. हम्म. कळणं आणि रिअलाईज होण्यामध्ये पण फरक हा आहे. हा. आणि रिअलाईज झाल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप पण आहे त्या गोष्टीचा. येस. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. हम्म. तेव्हा आपण रेकॉर्ड्समध्ये चेंजेस करू शकतो. रीडर ते म्हणजे जो एक्सपर्ट आहे, हा. तो अमेंडमेंट्स परमिशन नंतर करू शकतो, पण एक लिमिट नंतर. ओके. म्हणजे असं नाही की 100% असं नाही. जसं हा. की एखाद्याला एखाद्या फिनान्सचा इश्यू आहे. पास्टमध्ये त्याच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. हम्म. आता रीडिंग घेतलं, त्याला समजलं की माझी ही चूक झाली आहे आणि मला कळालंय, मला जाणीव पण झाली की मी किती नुकसान केलंय, हम्म. किती त्रास दिलेला आहे आणि माझे प्रॉब्लेम हे माझ्या स्वतःमुळे आलेले आहेत. हम्म. ही जाणीव झाली आहे आणि त्यामुळे मला आत्ता माझे रेकॉर्ड जे आहेत तिथे अमेंडमेंट करायचं आहे. हम्म. आणि कशा प्रकारे करायचं आहे, की आत्ता मला जो काही त्रास होतोय, बरोबर. मला ते कमी करायचे आहेत. हा. 0 नाही. कमी. कमी होईल, त्याचा प्रभाव कमी होईल, त्रास कमी होईल. म्हणजे तुमच्याकडे पैशाचे सोर्सेस वाढू शकतात हम्म. किंवा मल्टिपल ऑप्शन्स तयार होऊ शकतात किंवा जो वाया जात होते ते थांबतील. कर्ज आहे तर ते हळूहळू अच्छा. नील होत येईल. अशा प्रकारे चेंजेस होत जातात. आता डिवोर्स वगैरे जे होतात, हम्म. पत्रिका वगैरे बघून सगळं झालेलं असतं. असं नाही की डायरेक्टली कोण लग्न करतं. सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. नंतर 36 गुण मिळवतो. त्यातनं पण सगळं व्हेरीफाय करून मग लग्न. मग आता त्याच्यात पण ना डिवोर्स वगैरे होतात. तर हे आकाशिकमध्ये असं काय प्रॉब्लेम्स, समजा तुमच्याकडे कधी ना कधी कोणतरी आलं असेल डिवोर्स नंतर. सो तुम्हाला काय वाटतं की का हे डिवोर्स वगैरे होतात? पत्रिका मुळात कसं आहे, म्हणजे इथे कोणाला दोष देणं किंवा कमीपणा दाखवणं हां. नाहीये, पण प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतात. हम्म. पत्रिकेचं काय होतं, की तुमची जन्मवेळ व्यवस्थित पाहिजे, हा. जन्मतारीख व्यवस्थित पाहिजे आणि बऱ्याचदा या गोष्टी व्यवस्थित नसतातच. खूप कमी लोकांचं ॲक्युरेट असतं. मग हे जर बिघडलं, की तुमची पत्रिका बिघडते. बरोबर. मग माणूस दोष कोणाला येतो? पत्रिकेला. हम्म. नाही, त्याने सांगितलं होतं ज्योतिषाने, असं काही घडलंच नाही. पण तो डेटा व्यवस्थित नसल्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात हां. बऱ्याचदा आणि त्यामुळे पत्रिका मॅच करताना पण हे प्रॉब्लेम होऊ शकतात. याच्यानंतर दुसरं असं होतं, की फक्त गुण मॅच करून कोणाचं लग्न करणं ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. ओके. स्वभाव जुळतात का त्यांचे हे बघणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रहाचे स्वभाव आहेत, हम्म. मित्र ग्रह आहेत, शत्रू ग्रह आहेत. तर हे बघणं गरजेचं आहे. फक्त तिथे गुण जुळाले म्हणजे योग्य आहेत अच्छा. असं नाही होत. कारण माझ्याकडे 80% जे केसेस येतात, जसं तुम्ही 36 गुणांचा उल्लेख केला, तशा प्रकारे पत्रिका जुळवलेलेच रिलेशनशिपचे इश्यूज येतात. मी त्यांना पहिला प्रश्न हाच असतो, हां. पत्रिका बघितली होती का? म्हणतात हां, पत्रिका बघूनच केलं होतं. पण जेव्हा मी न्यूमरोलॉजीनुसार बघते, तिथे ब्लॉकेज सापडतात. क्लिअरली समोर दिसतं न्यूमरोलॉजीनुसार. ओके. अँटी कॉम्बिनेशन झालेलं आहे. नाहीच होऊ शकत ते लग्न, टिकू शकत नाही, क्लिअरली कळतं. मग हे असं होतं का मुळात? हां. म्हणजे समजा एखाद्याने न्यूमरोलॉजीनुसार पण बघून केलं हां, ते किंवा हां. एखाद्याची बुद्धीच फिरते. हां. काही झालं तर मला याच व्यक्तीशी लग्न बरोबर, करायचंय. हां. खूप वेळा हेही होतं. मग शेवटी घरच्यांनाही ऐकावं लागतं. मग ही हं. सिच्युएशन काय येते माणसाच्या आयुष्यात? खूप वेळेला म्हणजे ज्यांचं हे डोक्यात असेल, की मी या हां. माणसाची लग्नच का केलं? खूप हां, जणांच्या हां. डोक्यात हे येतं. बरोबर. हे का होतं? जसं सुरुवातीला मी सोल कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं. तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. या जन्मामध्ये माझं या व्यक्तीसोबतचं जे काही कर्म आहे ते मी संपवणार आहे, क्लिअर करणार आहे. मग हं. तेवढ्या वेळेसाठी तुम्ही सोबत याल, तुमचं कर्म संपलं, डिव्होर्स चॅप्टर क्लोज अच्छा. असं आहे. पण ओके. समजा डिव्होर्स झाला, हां. तुम्ही जर तुमचा लेसन लर्न केला नाहीये, हं. तर परत लग्न होईल, परत डिव्होर्स होईल, परत लग्न होईल, परत डिव्होर्स होईल. ही सिच्युएशन रिपीट होतच राहते. ओके.
म्हणजे माझ्याकडे आता केस आठवते ती सांगते मी, तो हम्म. डिवोर्सवरून. चांगला छान जॉब आहे त्यांचा, म्हणजे भारतातल्या चांगल्या मोठ्या बँकेमध्ये. आता सिनियर सिटीजन आहेत, म्हणजे 1-2 वर्षात रिटायर होतील. हम्म. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही की तेवढं वय असेल, इतक्या सुंदर दिसतात त्या अजून ओके. पण. त्या रीडिंग घ्यायला आल्या होत्या, आकाशिक रीडिंग, की असं का झालं, म्हणजे मॅरिड लाईफमध्ये एवढं डिस्टर्ब का झालं हम्म. सगळं. हम्म. 2 लग्न झाले त्यांचे. ओके. पहिला डिवोर्स, दुसरं सेपरेशन, म्हणजे अच्छा. सेपरेटच आहेत. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती आयुष्यात आली, ती टॉक्झिक झाली. नंतर हम्म. मुलगा आहे, तो पण टॉक्झिक झालाय. ओके. म्हणजे मुलगा राहतो, तो आईलाच दोष देतोय. आणि नंतर ऑफिसमध्ये एक मुलाच्याच वयाचा अजून एक व्यक्ती आहे. आता त्यालाही त्याचं कोणी बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे आई-वडील नाही आहेत. त्यामुळे यांना तो आईसारखा मानतो. पण जेव्हा तो यांना आईसारखा मानायला लागला, त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी आली, हम्म. तोही यांना टॉक्झिक झाला आणि मारहाण वगैरे करायला लागला. अच्छा. आता हे यांना प्रश्न पडला, की हे एवढं सगळं का माझ्या आयुष्यात मी काय केलंय असं? बरोबर. आणि रिलेशनला घेऊनच प्रॉब्लेम हो. होतात. आणि स्पेसिफिकली जर बघितलं तुम्ही, तर मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे पुरुष शक्तीकडून हां. त्रास होतोय, जो बरोबर. रिपीटेडली आहे. हा. आणि लहानपणी पण वडील खूप स्ट्रिक्ट होते. हम्म. त्यांनी पण खूप बंधनात ठेवलं. म्हणजे लहानपणापासूनचं पूर्ण आयुष्य तसंच गेलं. बरोबर. जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड ओपन केले, मला एक अशी खूप सुंदर स्त्री दिसत होती. अप्सरा होती बेसिकली ती. हम्म. तिचे कपडे वगैरे खूप वेगळ्या प्रकारचे होते. आणि अप्सरा ही खाली आली होती पृथ्वीवर. आता ते पृथ्वीवरचं सौंदर्य बघणं म्हणून असेल किंवा काय हम्म. असेल. आणि प्रत्येक जीवाला नियम आहेत. कुठल्याही योनीमध्ये जे कोणी आहे त्याला नियम आहेत. येस. अप्सरांना सुद्धा तसेच नियम आहेत. नियम आहे, लग्न हा. नाही करू शकत ते. त्यांच्यासाठी ते लागू होतच नाही. शिवाय माणसासोबत, म्हणजे जे आपण नॉर्मल ह्युमन बीइंग म्हणतो, हम्म. यांच्यासोबत तर लग्न तर शक्यच नाही. पूर्ण ओके. नियम मोडल्याची घटना आहे. हा. त्या खाली आल्या आणि अर्थातच अप्सरांना स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार हा बरोबर. असतोच, हा. की मी काही करू शकते त्याच्यामुळे. आणि हे असं झालं, की आणि त्यांची सवय ती लागली पृथ्वीवर आल्यानंतर, की जो कोणी पुरुष आवडेल त्याला त्या मोहित करून घेऊन जायच्या. त्याच्यासोबत संबंध हा. बनवले, त्याला सोडलं, तो दुःखात राहतोय, तिथेच रडत राहतोय. कोण होती ही, काय झालं, कुठे गेली, काही कळत नाही. हम्म. हे कंटिन्यू असं त्यांचं चालूच होतं. ओके. यायचे ते खाली, स्वतः एन्जॉय करायच्या, निघून जायच्या. पण ते सगळे पुरुष दुःखी होत आहेत. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींमधून एकदा असं झालं, की त्या प्रेग्नेंट राहिल्या. तर मुलाला जन्म देऊन इथेच टाकून पळून गेल्या त्या. हम्म. अच्छा. कारण एकतर तिकडे घेऊन जाऊ बरोबर. शकत नाही. हा, हा. पण हे सगळं कळणार तर आहेच. कारण आपण आत्ता जसं हे बोलतोय, हे सुद्धा आकाशिक बरोबर. रेकॉर्डमध्ये हा. की ऑटोमॅटिकली काय काय आपण रेकॉर्ड बोललोय. होतंय. हा. हो. तसंच तेही तिथे माहीत आहे. कर्माच्या डायरीमध्ये कोणीही चुकलेलं बरोबर. नाही. हा सगळा डेटा तिथे रेकॉर्ड झाला. हा. एकतर 2 नियम मोडले त्यांनी. एकतर लग्न नाही करता येत. हा. आणि दुसरं मुलाचं. माणसाशी लग्न हा. नाही करत. तिसरं फसवणूक केली. खूप साऱ्या पुरुषांची फसवणूक केली. त्यांच्या भावनांचा खेळ केला. तिसरं आई म्हणून सुद्धा पाप केलं, की जन्म देऊन मुलाला ते सोडून दिलं. काही हम्म. संबंध नाही. सगळं एवढे पाप तयार झाले, पापकर्म ओके. तयार झाले तिथे. त्याच्यानंतर म्हणून तीच सिच्युएशन आली, की त्यांना सगळे सोडून द्यायला लागले. लग्न झालं, सोडून दिलं. दुसरा व्यक्ती आला, सोडून दिलं. आणि आत्ता जो त्यांचा ॲक्चुअल मुलगा आहे, तो तेव्हाचा सोडून दिलेला मुलगा आहे. ओके. तो हा. राग बसलेला आहे त्याच्या डोक्यामध्ये, की तू सोडून अच्छा. गेलेला आहे मला, त्यामुळे पटत नाही. मग ते आता हे जे अप्सरा फॉर एक्झाम्पल, हे कितीतरी वर्षापूर्वीचं असेल ना, असं नाही की लास्ट इयर, म्हणजे नाही, जुनं. जुनं खूप असेल. जुनं. मग हे कसं, म्हणजे आत्ता त्रास कसा होतो त्यांना? हां. हे सुद्धा गणित आहे. हा. म्हणजे आता त्यांच्यासोबत जोडलेले जेवढे सोल्स आहेत, जेवढे पुरुष आहेत, हा. त्या सगळ्यांना पण जन्म घ्यावा लागेल या जन्मात. ओके. तेव्हा ते एकत्र जन्माला येतात. आणि तेव्हा मग ते अच्छा. हळूहळू क्लिअर होत सो जातं. ते पुरुष मग पण त्यात आता हो, जन्म घेतलेत. हो. ओके. म्हणून ते एवढा काळ जातो. कारण त्यांना पण तिथपर्यंत आलं पाहिजे. हा. एकाच काळामध्ये सगळ्यांना जन्म घ्यावा लागतो. तेव्हा ते कर्माचं चक्र क्लिअर होतं. असं नाही, की ओके. माझं मी जन्म घेतला आणि माझं मी मी क्लिअर साईडला केलं. झालो. हा. हां, तसं नाही असं होत. नाहीये. ज्याच्या सोबत आहे त्याला पण यावं लागतं. सो हे असं मॅक्स असतं. हां. म्हणून कुठलीही गोष्ट फुकट द्यायची नसते किंवा हम्म. घ्यायची नसते, ती यासाठीच. हा. आपल्याला वाटतं ₹1, ₹1 वगैरे, पण नाही. समजा तुम्ही असं खूप जणांकडे ₹1 सोडला. हम्म. ते तुम्हाला परत करण्यासाठी त्यांना यावंच लागेल. तुम्हाला पण यावं लागेल, त्यांना पण यावं लागेल. मग यात कितीही जन्म जातील. ओके. म्हणून कुठलीही गोष्ट फुकट घ्यायची नसते, द्यायची नसते. एनर्जी एक्सचेंज गरजेचं आहे. हा. एक्झॅक्टली.
मॅम असे अजून आपल्या लाईफमध्ये अडथळे येतच असतात. पैशांच्या रिलेटेड तर खूप असतात. तर आता माझ्या लाईफमध्ये मी खूप प्रयत्न करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण सक्सेस येतच नाहीये. तर हे मी फाइंड आउट करू शकतो का, की रूट कॉज काय आहे माझ्या लाईफमध्ये? मी का स्टक होतोय सारखा? नक्कीच करू शकतो. मुळात प्रश्न काय विचारायची हे खूप महत्वाचं आहे आकर्षिकमध्ये. हं, कारण आपण जे विचारू त्याचीच उत्तरं येतात. बरोबर. कारण बऱ्याचदा प्रश्न देताना चुकतात लोक आणि म्हणतात, की हे उत्तर मला मिळालं नाही. हां. तर जे विचारू तेवढंच उत्तर तुम्हाला मिळतं. हं. म्हणजे आपण पास्ट लाईफ पण बघतोय याचा अर्थ असा नाही, की आपण लाखो करोडो सगळे जन्म एकदम बघतोय असं नाही. बरोबर. हां. ज्या जन्मामध्ये जे काही घडलंय तेवढंच पान आपण बघतो. हं. तेवढंच तिथे जाऊन बघतो, सगळं नाही. म्हणून प्रश्न महत्वाचा आहे आणि जो प्रॉब्लेम जो काही आहे तो क्लिअरली विचारणं गरजेचं आहे. रूट कॉज आपण जाणून घेऊ शकतो, की कुठे काय झालंय म्हणून आता हे त्रास आहेत. ओके. आता ना ट्रेंड खूप चाललाय ह्या गोष्टीचा सोलमेट. सोलमेट माझा कोण आहे? तो मला भेटेल का? हे आकाशिकमध्ये कळतं. मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. म्हणजे सगळ्यांनाच ओके. सांगायला आवडेल, की हा प्रश्नच चुकीचा आहे. ओके. सोलमेट म्हणजे रोमॅन्टिक पार्टनर नाही, हं. हे सगळ्यांनी डोक्यात आधी हं. समजून घेणं गरजेचं आहे. मुळात रिलेशनशिपचे प्रकार असतात कार्मिक, सोलमेट आणि ट्विन फ्लेम. ट्विन फ्लेम सोडून द्या. तो म्हणजे त्याच्यावर 2 पॉडकास्ट हां, होतील, बरोबर. एवढा अवघड विषय हां. येतो आणि ते रेअर असतात. पहिले येतात कार्मिक. कार्मिक म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्हाला आता त्रास होतोय, मग ती ओळखीची आहे, अनोळखी आहे, कुठल्याही नात्यात असो, विनाकारण तुमचा छळ मांडलेला आहे. हं. पर्सनल असो, प्रोफेशनल लाईफ, ती तुमची कार्मिक आहे. म्हणजेच खूप वाईट पद्धतीचं कर्म तुम्ही त्या व्यक्तीसोबत केलंय आणि ती आता तुम्हाला ते परत करतेय आणि तुमचं कर्माचं ओझं कर्म जे आहे, हं. ती संपवते. ओके. म्हणजे थोडक्यात त्रास देणारे लोक कार्मिक कॅटेगरीमध्ये येतात आणि हे एकापेक्षा जास्त असतात, खूप असतात. हं. मग एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर त्याने सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये खूप कर्म क्लिअर करायचं स्वतः लिहून आणलेलं असेल, हां. आयुष्य खूप त्रासदायक असेल, कष्टदायक असेल, सगळे त्रास देणारे लोक जास्त असतील. हं. याच्यानंतर येते सोलमेट कॅटेगरी. सोलमेट कॅटेगरी म्हणजे काय, की या व्यक्तीसोबत तुमच्या मेमरीज चांगल्या आहेत, अनुभव कर्म चांगला आहे ओके. आणि तुम्ही थोडेफार आध्यात्मिक पण आहात हं. आणि जेव्हा तुमचं कर्म क्लिअर करण्यासाठी सोबत याल, तुम्ही एकमेकांची स्पिरिच्युअल ग्रोथ होण्यासाठी पण मदत कराल. तुम्हाला आयुष्यात काही प्रॉब्लेम आला, ती हां. व्यक्ती सपोर्ट करेल, मदत करेल. काहीही झालं, थोडंफार भांडण जरी झालं, हं. सोडून नाही जात सोलमेट. तुम्हाला मदत करत कायम पाठीशी उभे राहतात, हं. काहीही झालं तरी. आणि सोलमेट सुद्धा एकापेक्षा जास्त असतात, भरपूर असतात. अच्छा. मग हे फक्त रोमॅन्टिक पार्टनरच असं नाही. आई-वडील असू शकतात, भावंड, मित्र असू शकतात, गुरु असू शकतात, हं. आपले शिक्षक असतात. बऱ्याचदा प्राणी, पेट्स सुद्धा आपले सोलमेट्स अच्छा. असू शकतात. मग ही ओके. कॅटेगरी जी आहे ती खूप मोठी आहे. त्यामुळे एकच कोणी सोलमेट आहे म्हणजे प्रश्न येतात, माझा सोलमेट कोण आहे? एक हं. नसतो तो. ओके. खूप जण असतात. मग ज्याच्यासोबत आपलं कर्म आहे तो हं. येईल या आयुष्यात आणि जर नाही आहेत सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये, हं. जर आयुष्य कार्मिक सोबतच घालवायचं आहे, तर मग सोलमेट नाही येणार. सोलमेट म्हणून तुम्हाला दुसरी कोणी व्यक्ती सोबत असेल, हां. की जी तुम्हाला गाईड करते, सपोर्ट करते, मदत करते, ती असेल. आणि ट्विन फ्लेम हे पूर्णपणे स्पिरिच्युअल जर्नी आहे. ते ओके. खूप रेअर आहेत. म्हणजे पूर्ण जगभरामध्ये ते फक्त 1,44,000 सोल्स आहेत. त्यातली एक मी पण आहे. अच्छा. तर ते खूप रेअर आहेत. ओके. ट्विन फ्लेम. हो. मॅम खूप प्रयत्न केल्यानंतर पण ना म्हणजे अगदी असं वय 35-40 होऊन जातं. पण लग्नामध्ये ना खूप इश्यू येत असतात. हं. सो ह्याच्याचं म्हणजे ह्याचं पण काही कनेक्शन आपल्या पास्ट लाईफमध्ये आपण असं काही केलेलं असेल का ज्याच्यामुळे लग्नात डिले आपल्या होतोय? नक्कीच असतं. खूप येतात अशा केसेस रिलेशनशिपच्या. हं. म्हणजे आता एक अनुभव आठवतो तो मी सांगते. हां, कारण हां. मला शक्यतो कोणाचंही रीडिंग लक्षात ओके, नसतं. ओके. ते आधी सांगते मी. माझ्याकडे पूर्ण फॅमिली आली होती अ, नाशिकवरून आणि दोन्ही मुलांचंही लग्न झालेलं नाही. हं. मोठा मुलगा शिक्षक आहे आणि बहुतेक 35 पर्यंत असावं वय. अच्छा. लग्न झालेलं नाही. त्यांनी ऑलमोस्ट म्हणजे सोडून दिलं होतं. आता काही होणार नाहीये. हं. मानसिकता तिथपर्यंत गेली होती आणि जो लहान मुलगा आहे तोपर्यंत गिव्ह अप केलेलं. हो, 30ला आहे तो पण. त्याचंही झालेलं नाही आणि दिसायला व्यवस्थित आहेत. वडील डॉक्टर आहेत. हं. मग जेव्हा रीडिंग केलं गेलं, की हे कशामुळे झालेलं आहे. तर आता इथे बघा कारणं कशी आली. मोठ्या मुलासाठीचं कारण वेगळं आलं, लहान मुलासाठीचं कारण वेगळं आलेलं आहे. लहान मुलाचं जेव्हा मी विचारलं, तर ज्या घरामध्ये ते आत्ता राहत आहेत, तर ती जमीन जी आहे ती दूषित आहे.
ओके. बाधित आहे ती जमीन. त्या जमिनीमध्ये मला खूप असं भयंकर दृश्य दिसत होते. म्हणजे त्या जमिनीमध्ये खूप सारे जीव गेलेले आहेत, लोकांना मारलेलं आहे. म्हणजे जसं युद्ध वगैरे होतं, ती अवस्था कशी असते, कसं दिसेल ते सगळं, तसं दिसतंय मला. आणि मला कालीमाता त्यांच्या आकाशिक मास्टर म्हणून दिसल्या होत्या. ओके. आणि त्या खूप उग्र रूपात दिसत होती माता मला. आता उपाय विचारल्यानंतर हे आलं की त्या मातीला रक्त हवंय, हेच उत्तर आलं. आता ऐकल्यानंतर हे मला पण शॉकिंग होतं. रक्त हवंय म्हणजे काय? कुणाचं नेमकं? ऑलरेडी ती फॅमिली त्रासात आहे. बरोबर. मग इथे उपाय विचारला मी की मग काय करता येईल? त्या जमिनीमध्ये जोपर्यंत रक्त सांडणार नाही, तोपर्यंत तिथला दोष जाणार नाही. आणि ती जबाबदारी यांच्या कुटुंबावर आहे. म्हणजे तिथे अजूनही घरं आहेत, पण यांच्यावर ती जबाबदारी आहे. आणि ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत. ते अजून चॅलेंजिंग त्यांच्यासाठी. बरोबर. आता काय करता येईल अजून विचारलं मग मी मास्टरना. आता इथे ही रीडरची स्किल्स आहे की तुम्ही कसं आन्सर काढताय. मग ते मी मास्टरना विचारलं, तर मास्टरने सांगितलं तुम्हाला रक्त टाकायचंच आहे तिथे काहीही करून. आणि अजून काही साहित्य सांगितलं. ते झाल्यानंतर ती माती ज्यामध्ये रक्त पडले ते सगळं साहित्य नेऊन तुम्हाला कुठे माळरानावर सोडून यायचं जिथे कोणी जाणार नाही. आता त्यांनाही प्रश्न पडला की काय करू. मग रेकॉर्ड क्लोज केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, एक तर तुम्ही मटन शॉपमधून रक्त घेऊन येऊ शकता, चिकन शॉपमधून, आणि ते घेऊन मग तुम्ही पुढची प्रोसेस करा. आणि मोठ्या मुलासाठी जेव्हा विचारलं तर मेंटल ब्लॉकेज त्यांनी खूप बनवले होते. लग्नाबद्दलचे त्यांचे स्वतःचे विचार चांगले नाहीत. अच्छा. ते नंतर नेगेटिव्ह झाले असतील? नाही, अगोदरपासूनच विचार नाहीये. ओके. आणि ड्युअल माइंडसेट आहे, कन्फ्युजन आहे. ओके. स्वतःचेच ब्लॉकेज बनवून ठेवलेत त्यांनी. मग काय करायचं त्यांना सांगितलं, हा उपाय पण केला. आणि महिन्याभरातच मग त्यांचं कन्फर्मेशन आलं की एंगेजमेंट झाली आमच्या मोठ्या मुलाची. अच्छा, लगेच रिझल्ट पण आला. पण हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही रीडरवर विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टी फॉलो करता. म्हणजे हे अशीच अजून एक केस होती की दोन्ही मुलांच्यासाठी रीडिंग घेतलं होतं. मुलांचं वागणं खूप बदललेलं आहे. हट्टीपणा आलंय, नॉनव्हेज खाणं, पार्टी करणं, आणि ऐकत नाहीत अजिबात, घरात जेवतच नाहीत. दोन्ही मुलं तशीच होती. रीडिंगमध्ये आत्ता काय आलं होतं नेमकं लक्षात नाही मला, पण त्यांना उपाय दिले होते. आणि एक आय थिंक 4 महिने काहीतरी त्यांनी ते फॉलो केलं, उपाय जे आहे ते सांगितलं. आणि नंतर मग त्यांचा आला रिप्लाय की माझ्या दोन्ही मुलांचं वागणं बदललेलं आहे. ते नॉनव्हेज खात नाहीत, आता सोडून दिलंय. बाहेर कुठे जाणंही त्यांचं कमी झालंय, सांगितलेलं ऐकतात, उद्धटपणा कमी झालाय. आणि याच्या पलीकडे जाऊन दुसरा जो लहान मुलगा आहे त्याने नॉनव्हेज यासाठी बंद केलं कारण मला लामाफेरा हिलर व्हायचं आहे, मला मॅडमकडून लामाफेरा शिकायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याने हिलर व्हायचंय मला म्हणून नॉनव्हेज कम्प्लिटली बंद केलं त्याने. मग हे केव्हा झालं, जेव्हा सांगितलेले उपाय फॉलो केले जातात. बऱ्याच जणांचं काय होतं, रीडिंग दिलं ऐकून सोडून दिलं. बरोबर. उपाय करणं गरजेचं आहे, तेव्हा फरक पडतात. आपल्याला रीडिंग मध्ये रेमेडीज पण येतात. हो, मास्टर्स तुम्हाला जे आपले आकाशिक मास्टर्स असतील, आता हे पुन्हा रीडरवर आहे, रेमेडीज घ्यायच्या नाही घ्यायच्या किंवा कशा प्रकारे. कारण समजा तुम्ही उत्तर विचारले हे का घडलं, तुम्हाला मास्टरने उत्तर दिलं हे का घडलं, मग आता हे रेमेडीज असतील तर आपण विचारून घेऊ शकतो, येतात रेमेडीज. ओके. आता प्रश्नाचं तुम्ही सांगितलं, जे पण आता आकाशिक रेकॉर्ड्स प्रॅक्टिस करतायत, उत्तर प्रश्न विचारायची पण वे असतात. आता त्यामध्ये चुकी करतातच बरेच लोक. कारण फॉर एक्झाम्पल मला फक्त रेड कलर दिसतंय, आता ह्याला डिकोड करायचा प्रश्न. एक्झॅक्टली. हे कसं, म्हणजे ह्यावर जरा सांगा. हेच एक्सपर्टीज आहे तुमची. कारण कोर्स केला आणि मी लगेच आकाशिक रीडर नाव लावलं आणि फी लावली एवढी आणि प्रॅक्टिस केली नाही. त्याचा अर्थ काय आहे, अर्थ पण त्या माणसासाठी अजून अर्थ काय आहे हे महत्वाचं आहे. आणि ते कुठे आलंय, म्हणजे कारणामध्ये आलंय की सोल्युशन मध्ये आलंय, हे पण बघावं लागतं. आणि आता त्या प्रश्न विचारणाऱ्याची कंडिशन काय आहे, त्याला ते कसं लागू होतं, यानुसार डिकोड कराव्या लागतात त्या गोष्टी. कारण खूप विचित्र विचित्र गोष्टी दिसतात रीडिंग मध्ये, बरोबर आहे, की ज्या शब्दात सांगता पण येत नाही. बऱ्याचदा जसं आपण हॉलिवूड मूव्हीज मध्ये जसं वेगवेगळी दृश्य बघतो ती ऍक्च्युअल मध्ये दिसतात आकाशिक रीडिंग मध्ये, पण ती सुद्धा डिकोड करावी लागतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. परी आलेली जी तुम्ही बघितला अप्सरा, ते असं वेगवेगळं, म्हणजे काही आपल्याला पण त्याला प्रॉपर रिलेट करता आलं पाहिजे. ते इंटरप्रिटेशन खूप महत्वाचं आहे. आणि
खूप ते क्विकली होत जातं सगळं. म्हणजे असं नाही की मी 10 तास रेकॉर्ड ओपन करून बसले, असं नाही. हां. एक तेवढ्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला तो प्रश्न क्लिअर करायचा असतो. ओके. त्यामुळे प्रश्न फ्रेम करणं, क्वेश्चन फ्रेमिंग खूप महत्वाचं आहे, की हां. नेमकं विचारणाऱ्याला काय हवंय, हे मिळालं पाहिजे त्याच्यातून. कारण प्रश्न विचारणाऱ्याला काही देणं-घेणं नाही. तुला काठी दिसली का, कलर दिसला का, घर दिसलं, त्याला काय करायचं त्या बरोबर. गोष्टीशी? आणि जो प्रश्न घेऊन आलाय व्यक्ती, त्याला तर ह्या गोष्टीच माहिती नाहीये. आणि त्याला काही आणि तो उपयोगाचंच ते नाही रेड ना. कलर नाही तर हो, हे सगळं करून ते हो, काय करणार आहे? त्यांना तर हो. उत्तर एक्सपेक्टेड आहे. कारण जर समजा डॉक्टरकडे तुम्ही गेलात, डॉक्टरने तुम्हाला सांगितलं तुमचे ठोके 60 नाहीयेत, 59च आहेत. हं. आणि पाठवलं. हो. पण मग मी काय करू त्या गोष्टीचं? असं आहे ना, बरोबर पेशंट आहे. मला झालंय काय आणि मी करायचं काय? ते हे इम्पोर्टंट आहे. तसंच हां. राहतं ना, हे एक्झॅक्टली बरोबर. तसं आहे. येस, येस, मग हे येस. तिथे डॉक्टरचे स्किल आहेत ते, तसंच हं. इथंही येस. रीडरची एक्सपर्टीज आहे. बरोबर आहे. कारण काही रेकॉर्डला जसं आता तुम्ही म्हणालात ना, तसं काही रेकॉर्ड्स हे बांधून ठेवलेले पण असतात. म्हणजे कसं? ब्लॅक मॅजिक असतं, वेगवेगळ्या प्रकारे आणि एवढं रिस्की प्रकारचं असतं. जर मेजर ब्लॅक मॅजिक असेल, तर हं. तुम्हाला पोहोचूच दिलं जात नाही लायब्ररीपर्यंत. रीडरवर अटॅक्स होतात. अच्छा. पोहोचूच दिलं जात नाही तुम्हाला. ओपनच करू दिले जात नाही. सगळे रस्ते बंद असतात लायब्ररीचे आणि अरेंजमेंटच अशी करून ठेवलेली असते. चुकून जरी कोणी आत घुसण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर अटॅक होणार. हं. मग इथेही रीडरचं स्किल आहे, की तो आत कसा जाणार, रेकॉर्ड कसे ॲक्सेस करून इन्फॉर्मेशन घेऊन येणार. खूप होतं माझ्या बाबतीत. खूप ओके. जणांचे रेकॉर्ड बंदिस्त करून ठेवलेले असतात. तर ब्लॅक मॅजिक जर कुणावर असेल तर ते आकशिक रीडिंगमध्ये दिसतं. माहिती पडतं. दिसतं. ओके. काय केलंय, कशा प्रकारची क्रिया केलेली आहे, केव्हा केलेली आहे, अच्छा. या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि ते कशासाठी केलंय, कोणासाठी आहे, हं. हेही दिसतं. आता ना बऱ्याच जणांची जे शॉप्स आहेत, रेस्टॉरंट पण असतात. हं. बऱ्याचदा असं होतं की लाईनीत 2-4 रेस्टॉरंट आहेत. एका रेस्टॉरंटमध्ये कंटिन्यू क्लायंट्स येतात आणि एकामध्ये नाही येत आहे. तर ह्यामध्ये पण कधी ब्लॅक मॅजिक केलेलं असतं? असतं. ओके. निसर्गाचा युनिव्हर्सचा नियम काय आहे, की जेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आहेत. हं. मग त्या इकडे-तिकडे होत राहतात. मग तुम्ही एकाचं काढून हं. दुसऱ्याकडे दिलं. आणि जेव्हा मोस्टली ब्लॅक मॅजिक हे प्रकार असाच असतो, की ते ओके. एकाचं काढून दुसऱ्याला दिलं जातं. नवीन तयार नाही करत ते लोक, करू शकत हं, नाहीत. हं. ते फक्त एकाचं काढून दुसऱ्याला देतात. ओके. मग हेही दिसतं आकाशिक रीडिंगमध्ये जर असं काही असेल, की हां. कोणी केलंय, कधी केलंय, कशा प्रकारचं केलंय, एकासाठीच आहे, की बाकी घरच्यांच्यावर पण आहे. या सगळ्या गोष्टी सापडतात तिथे. कळतं, दिसतं हं. म्हणजे ॲक्चुअली. ओके. रिसेंटली कल्याणमध्ये एक ॲक्सिडेंट झाला. जागेवर गाडीमध्ये 11 जण होते, ते गेले. तर हे जे सोल्स असतात, एकसाथ असे जातात. जसं अहमदाबादला पण प्लेन क्रॅश जो झालेला, इतक्या क्वांटिटीमध्ये ह्यांचं काहीतरी कनेक्शन असू शकतं, जे एकसाथ असे डेथ नक्कीच होतात. असतं. कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही. काही ना काही अगदी छोट्याशा धाग्याने का होईना ते प्रत्येकाला जोडलेले आहेत. कर्म आहे, कारणीभूत आहेत ते. म्हणजे ओके. एखादी घटना समजा, एकाने डायरेक्टली समजा कोणाला त्रास दिलेला आहे, नुकसान केलंय. मग त्याच्याशी इनडायरेक्टली जरी कोणी संबंधित आहेत, छोटे हं, धागेदोरे जरी जोडलेले आहेत, हं. तेही सामील होतातच त्यातच. ओके. कोणीही सुटत नाही. कितीही छोटं कर्म असो, जर तुम्ही त्या एका मोठं कर्म तुमचं पार पाडण्यात सहभागी आहात, म्हणजे तुम्ही त्यात सहभागी आहात. हे हं. कन्सिडर होतंच. म्हणजे कोणतीही गोष्टीची मोठ्या गोष्टीची जर कोण डील करतंय, त्याचं कोणाला कमिशन जातंय. त्याच्या एक्झॅक्टली. थ्रू पण येस. कोणाला कमिशन जातं, ते असे हां. कनेक्टेड आहेत सगळे. आणि ते बरेचसे चेहरे लपलेले असतात. हां, बरोबर. मग जेव्हा त्यांचा कर्माचा हिशेब ज्या जन्मात होणार आहे, हां. तेव्हा ते एकत्र जन्म घेतात आणि अशा वेळी एकत्र जातात मग. ओके. मॅम, हेल्थ रिलेटेड इश्यू ना बऱ्याच जणांना असतात. त्यामध्ये ना सोरायसिस हा एक प्रकार जो आहे, ह्याला घेऊन ना माझ्याकडे पण बरेच मेसेजेस आहेत, की सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे, काही सोल्युशन सांगा. सो तुमच्याकडे काही आकाशिक थ्रू त्याच्यावर सोल्युशन आहे का? आता ज्या प्रकारे सोरायसिस आपण म्हटल्यानंतर लक्षात येतं, की ते किती विदारक आहे आणि त्या व्यक्तीला किती त्रास सहन करावा हां. लागतो. तो जात नाही, खूप चिवट आहे. आणि स्किन डिसीज केव्हा होतात? जेव्हा आपण शनिदेवांची 7.5 चालू आहे किंवा महादशा चालू आहे, अडीचकी चालू आहे. हमखास स्किन डिसीज होतात. हं. ज्यांनी अनुभव घेतले त्यांना माहीत असेल.
मग शनिदेव काय, ती कर्माची देवता आहे. अच्छा. सो क्लिअरली इथे कन्फर्म साईन असतो तो, तुम्ही जर सोरायसिस सारख्या सिच्युएशनमध्ये जाताय, तुमचं हेवी कर्म काहीतरी तुम्ही करून ठेवले आणि ते क्लिअर केलेलं नाहीये, हम्म. त्याच्यामुळे ते मागे लागले. कारण तो खूप त्रास देतो आजार सोरायसिस, आणि कितीही औषधोपचार करा तो जात नाही. शिवाय लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब होतो. हम्म. आता याचा अनुभव सांगेन मी, मला आता लक्षात येतं आहे. म्हणजे एक केस होती. त्यांचं म्हणणं होतं की 38 वर्ष झाले, हम्म. ते आत्ता असतील म्हणजे 50च्या पुढे वय. 38 वर्ष सोरायसिसचा मी त्रास सहन करते. कुठल्याच औषधाने कमीच झालेलं नाही. ओके. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, होमिओपॅथी. आयुर्वेद, सगळं नॅचरोपॅथी सगळं केलंय. कोणी काय देवाचं म्हणून सांगितलं ते केलंय, घराचं सांगितलं सगळं केलं. जात का नाहीये ही? काय झालंय? हम्म. नक्की मी शेवटी त्यांचं म्हणून आलं की मी असं काय कर्म केलंय. बरोबर. या माइंडसेटला आल्यानंतर त्यांना आकाशिक रेकॉर्डचा मार्ग मिळाला, हे पण महत्वाचं आहे की बरोबर. हा. काहीतरी माझं चुकलंय. जेव्हा मी त्यांचे आकाशिक रेकॉर्ड ओपन केले, एकतर मला ट्रेनचा ट्रॅक दिसत होता, हम्म. आणि जी एक्सप्रेस ट्रेन असते ती जशी एकदम फास्ट जशी जाते, किंवा बुलेट ट्रेन आहे, एक तर तशी ट्रेन जाते. फक्त ट्रेन नाही, त्या ट्रेनच्या दोन्ही बाजूला जनावरं आहेत, हम्म. म्हशी आहेत, मोस्टली मोठ्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत, आणि ट्रेन चालवली जाते त्यांच्या अंगावरून. ओके. सगळ्या म्हशी त्या ट्रेनमध्ये सापडतायत. ते दृश्य इतकं भयंकर दिसतंय, म्हणजे कंटिन्युअसली त्या म्हशी मारल्या हम्म. जात आहेत. कुठेतरी एखाद दुसरी गाय पण मला दिसत होती, पण मेजरली म्हशीच होत्या. हम्म. ते इतकं भयंकर दिसत होतं दृश्य. मी मास्टरना सांगितलं, मी नाही बघू शकत, ते खूप भयंकर दिसते, हम्म. थांबवा, मला पुढचं दाखवा म्हणून. कारण ते सहनच होत नव्हतं मला की एवढी अच्छा. जनावरं मारली जात आहेत. आणि याचं उत्तर असं आलं की त्या एका जन्मामध्ये मेल आहेत, आणि त्या जन्मामध्ये त्या लेदरचा बिझनेस करतात, ओके. कातड्याचा बिझनेस करतात, कारण पैसा खूप आहे. हम्म. मग याच्यासाठी त्या काय करायच्या की उत्तम आता मेलेलं जनावर असेल तर हा. त्याची कातडी वेगळी आहे, हा. जिवंत जनावराची कातडी वेगळी Yes. आहे. त्या चांगल्या जनावरांना मारून त्यांची कातडी विकायच्या जास्त पैसे अच्छा. मिळण्यासाठी. आणि याच्यामध्ये त्यांनी दुभती जनावरं मारली. मग हम्म. याच्यात त्या वासरांचंही नुकसान झालं, बरोबर. ज्याची ती जनावर आहेत त्याचंही नुकसान झालं पैशाचं, हम्म. आणि एवढे सारे जीव घेतले ते वेगळं, आणि स्किनसाठी त्यांनी ते केलं. Yes. त्यामुळे स्किन ते इन्फेक्शन. स्किनवरच आलं त्यांच्या. ओके. आणि इतकं भयंकर होतं सगळं, मला बघवत नव्हतं तेवढं सगळं, ते भयानक हा. सगळे जनावरांना मारलेलं जे दिसत होतं. मग हे सोरायसिस सारखा जो आजार आला तो तिथून आला. हम्म. जेवढं आता इथं मोठं कर्म आहे, म्हणून लेसन पण मोठं आहे. येस. मग आता येस. त्यांना म्हणून सोल्युशन म्हणून पण तेच आलं, तुम्हाला प्राण्यांची सेवा करायची आहे, पण म्हशीची, गाय अच्छा. नाही, म्हैस. म्हशीचं दूध खायचं नाही. याच्यासोबत असेच उपाय दिले होते त्यांना वेगळे. ओके. मग त्याच्यावर त्यांना सोल्युशन जे आलंय प्राण्यांची सेवा करायची, त्याच्यानी ते कमी होणार की कसं? हा, कमी होण्यासाठीच त्यांचा एक प्रश्न हाही होता की हा. बरं होईल का पूर्णपणे. बरोबर. हा. उत्तर आलं, नाही होणार. हा. कारण त्यांचं वय असेल आता म्हणजे 55-56च्या आसपास. ओके. उत्तर आलं की अजून 40 वर्ष तरी हा त्रास जाणार नाहीये, म्हणजे आयुष्यभराचा तो त्रास आहे. हा. पण हा त्रास पुढच्या आयुष्यात जाऊ नये, आणि आता त्याचा त्रास थोडा बरोबर. कमी व्हावा, यासाठी सांगितलेले उपाय त्यांना करायचे. हम्म. मग इथे त्यांना हेही सांगितलं, त्यांचा प्रश्नही आला की मी अशी आहे आणि मी कसं कोणाला मदत करणार. हम्म. म्हणजे त्यांना बरोबर. अजून एक उपाय हाही आला होता की तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना बरं करण्यासाठी मदत करा. मग त्यांचा पुढचा प्रश्न होता की मी असं आहे आणि माझ्याकडून कोण मदत घेणार. हा. हा. तर तिथे त्यांना हे सजेस्ट केलं की तुम्ही हिलिंगचं माध्यम घेऊ शकता, येस. स्वतःवर करा, त्या माध्यमातून तुम्ही डिस्टन्स हिलिंग करून लोकांना मदत करा, म्हणजे तुमचाही त्रास कमी होईल. म्हणजे कोणाचा तर दुसऱ्यांचा पण तसाच सिमिलर त्रास तुम्ही कमी करा. हा. 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 मॅम, आता इतकी छान इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपरली एक्सप्लेन केलाय, सोलची जर्नी वगैरे जी असते. आता जर समजा मला आकाशिक रेकॉर्ड्स ॲक्सेस करायचे, नाहीतर मला रीडिंग थ्रू माहिती करायचे की माझ्या सोलचं काय कारण आहे, तर मी कसं करू शकतो? रीडर तुम्हाला जर जेव्हा आकाशिक रीडिंग घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःला एक प्रेयर दिली जाते, म्हणजे तुमची परमिशन घेण्यासाठी, की तुम्ही परमिशन देताय रीडरला तुमचे रेकॉर्ड ॲक्सेस करण्यासाठी. याच्यानंतर रीडरला सुद्धा प्रेयर्स असतात, त्या एकापेक्षा जास्त असतात, अच्छा. त्याही कराव्या लागतात.
आणि त्याच्यानंतर मग तुमचे रेकॉर्ड ओपन होतात. हम्म. तसं आहे. ओके. सो मी आता माझ्याकडे आहेत काही प्रश्न माझ्या लाईफला घेऊन मी तुम्हाला विचारतो आणि जसं आपण लाईव्ह करून ऑडियन्सला दाखवणार आहे की हे कसं वर्क करतं. सो मी प्रेयर म्हणतो आणि त्यानंतर प्रश्न विचारतो. चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मला प्रश्न माहीत नाहीयेत. म्हणजे असं बरोबर. कोणाला हो, हो. वाटू शकतं की करेक्ट. ऑलरेडी सगळं माहीत आहे, असं काही नाही. हम्म. मला खरंच प्रश्न माहीत नाहीयेत. बरोबर. तुम्ही काय विचारणार आहे? अजून आणि असे प्रश्न पण आहेत जे अजून मी विचार नाही केलेत, जे हळूहळू मी विचारेल. म्हणजे पाण्याविषयी काही मेमरीज आहेत किंवा पोहायला आवडतं, समुद्र आवडतो नाही, असं काही नाहीये. किंवा तुमचे नंबर्स तसे आहेत, म्हणजे जलतत्व जे आहे तुमचं बेसिकली ते जास्त ॲक्टिव्ह दिसतंय मला. ओके. इमोशनल किंवा सेन्सिटिव्ह आहे. छोट्या-छोट्या गोष्टींनी फरक पडतो किंवा एखादी गोष्ट खोलवर जाणून घ्यायची असते. हो. अशा प्रकारच्या गोष्टी. येस, येस. मला असं तो समुद्र दिसतोय, पण तो गढूळ झालेला दिसतोय आणि त्याच्या तळाशी काहीतरी पडलेलं दिसतंय मला. ते क्लिअर दिसत नाहीये. ओके. कारण पाणी पण ते गढूळ आहे. एकदम असं तळाशी म्हणजे दुधाळ रंगाचं असं काहीतरी सॉलिड आहे आणि त्याच्यावर जसं एखाद्या कोंदण वगैरे कसं बनवलेलं असतं एखाद्या स्टोनला, तशा प्रकारचं काहीतरी आहे. पण ते साईज खूप मोठं दिसतंय. मी लायब्ररीकडे पुढे चालली आहे. तुमची एखादी वस्तू पण पाण्यात तशी पडून हरवलेली असेल. मला जेवणाचे काही पदार्थ पण दिसतायत. म्हणजे एक वाटीमध्ये मीठ किंवा दही आहे आणि दाल मखनी सारखा प्रकार दिसतोय. हे मे बी रेस्टॉरंटमधल्या टेबलवरचंच आहे. बाकी दुसरे काही आयटम दिसत नाहीयेत मला. एक क्रिस्टल पण दिसतोय मला. स्पेशली तो गळ्यामध्ये घातला जातो, ज्याला टर्मिनेटर म्हटलं जातं. तशा प्रकारचा क्रिस्टल दिसतोय मला. हा रोज क्वार्ट्स दिसतोय. आता या ज्या गोष्टी दिसतात त्याचं उलगडन नंतर होईल. मी फक्त आता सांगतेय तुम्हाला. मला स्टारफिश पण त्या पाण्यामध्ये पोहताना दिसतोय. एकच आहे. पाण्याशी संबंधित तुमच्या खूप मेमरीज आहेत. पास्ट लाईफशी संबंधित पाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते तुमच्या आयुष्यामध्ये. मी आकाशिक लायब्ररीच्या मेन डोअरपर्यंत पोहोचले. मी डोअर ओपन करते. मला तिथे जेलीफिश पण बरेचसे दिसतात मेन डोअरच्या आसपास. तुमचे आकाशिक मास्टर जे आहेत ते कुमार कार्तिकेय आहेत आणि तुमचे आकाशिक रेकॉर्ड्सचं बुक त्यांच्याकडून घेतलेलं आहे. तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स ओपन आहेत आणि तुमचे मास्टर पण समोर आहेत. तुम्ही तुमचा पहिला प्रश्न विचारू शकता. माझा ह्या जन्माचा सोल पर्पज मला जाणून घ्यायचा आहे. हा प्रश्न मला थोडासा करेक्ट करावा लागेल. कारण जन्माचा जेव्हा आपण बघतो तर तो लाईफ पर्पज असतो. सोल पर्पज आणि हे दोन्ही वेगळे असतात. मी आता लाईफ पर्पज तुमचा जो काही असेल तो मास्टरना विचारते. मला इथे शिवाजी महाराजांचा काळ दिसतोय. महाराज दिसले नाहीत, पण जेव्हा तुमचा पर्पज विचारला मी, इथे पहिलं उत्तर माझ्याकडून मास्टरकडे हे आलेलं आहे की तुम्हाला ना गड किल्ल्यांची साफसफाई करण्याचं काम आहे. तुमचा जो लाईफ पर्पज आहे या जन्मामध्ये तो आहे. आता हे असं का आहे, कशा प्रकारे आलेला आहे, तो पूर्ण कसा करायचा आहे, हे प्रश्न मी मास्टरना विचारले. जसं मी सुरुवातीला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काळ दिसतोय आणि तिथले जे काही छोटे छोटे गड किल्ले आहेत, म्हणजे मोठे नाही, जे आपण सगळीकडे ओळखतो किंवा वाचन करतो, प्रसिद्ध आहेत ते नाही, जे दुर्लक्षित गड किल्ले आहेत, तर असे गड किल्ले आहेत त्यांची साफसफाई करण्याचं काम आहे. आता हे का होतं, कारण त्यावेळी तुम्ही हेच काम करत होता जेव्हा महाराज होते. त्यांच्या काळामध्ये तुम्ही हे साफसफाईचं काम होतं. पण एक जन्म तुमचा इथे असा या जन्मामध्ये असं झालेलं आहे, साफसफाई करत असताना ना तुम्ही बुरुजावरून खाली पडलाय आणि त्याच्यामध्येच तुमचा मृत्यू झालेला दिसतोय. मग इथे जे काही तुमचं काम होतं की गड किल्ल्यांची साफसफाई करण्याचं, जे तुम्ही स्वतःला दिलेलं प्रॉमिस होतं,
तर ते अर्धवट राहिलेलं आहे, ते पूर्ण झालेलं नाही आणि ते तुम्हाला आत्ता पूर्ण करायचं आहे. मग यासाठी तुम्ही इंडिपेंडेंटली करू शकता किंवा एखाद्या बऱ्याचशे ग्रुप असतात, त्यांच्यासोबत जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. पण हे प्रसिद्ध असणारे गड किल्ले नाही, जे दुर्लक्षित झाले, छोटे आहेत, त्यांची साफ-सफाई आहे. ओके. पुढचा प्रश्न? अ, माझी वाईफ आता जी आहे, तर आमच्या दोघांचं असं पास्ट लाईफमध्ये काय कनेक्शन होतं? नाव त्यांचं? चैताली पवार. ओके. सुरुवातीला जसा इथे समुद्र दिसला होता, मी बोलले तुम्हाला, तर तसाच समुद्र मला दिसतोय आणि हा समुद्र जो आहे तो इंडोनेशियामधला आहे. इथे तुमचा जन्म दिसतोय दोघांचा. इथेही तुम्ही पती-पत्नी आहात, पण इथे वाईफचं नेचर जे आहे ते डॉमिनेटिंग आहे. म्हणजे खूप असं पैसा खूप पाहिजे, अशा पद्धतीचं नेचर दिसतंय आणि तुमचा तिथे काम करण्याचा जो काही व्यवसाय आहे, तो मच्छीमारीच तुमचा व्यवसाय आहे. ओके. रोज समुद्रात जाणे, मासे पकडणे, विकणे आणि त्यातून जे काही पैसे मिळतील, त्यातून गुजराण करणं हेच आयुष्य आहे तुमचं. पण इथे जे काही तुम्हाला मासे मिळतात, तर त्यातून मिळणाऱ्या पैशातून तुमच्या त्या पत्नीचं तिथे समाधान होत नाही. त्यांची इच्छा आहे की तुम्हाला मोठे मासे मिळावेत, ज्यांना जास्त किंमत येईल, आपल्याकडे जास्त पैसे येतील आणि या जन्मामध्ये तुमचा जो मृत्यू आहे, तो इथे बुडूनच झालेला दिसतोय मला. समुद्रामध्ये बुडून मृत्यू झालाय. ओके. कारण तुम्ही जे काही पत्नी तुम्हाला सारखं-सारखं मागे लागते, की तुम्ही चांगले मासे आणत नाही, मला जास्त पैसे हवे. त्यासाठी म्हणून तुम्ही खोल समुद्रात गेलात आणि पाण्यातल्या वादळामध्ये तुमची बोट अडकलेली आहे आणि त्यामध्ये बुडून मृत्यू झालाय तुमचा. सो तुम्ही पाहिलं असेल कशी रीडिंग होती. आता खूप पर्सनल गोष्टी पण होत्या पुढे. त्यामुळे काही गोष्टी मी तिथेच पॉज केल्या. पण तुम्हाला एक लाईव्ह रीडिंग कशी असते, आकाशिक रीडिंग कशी होते हे दाखवायचं होतं. सो खूप खूप धन्यवाद मॅम. बऱ्याच गोष्टी मला रिलेट पण झाल्या आणि तुम्ही पाण्याबद्दल जे मला सांगितलं, तर ह्या जन्मामध्ये पाण्याचा मला म्हणजे फोबिया म्हणू शकतो. स्विमिंग पूल बघितल्यानंतर नाहीतर मग असं नदी वगैरेच्या जवळ गेल्यावरती मला ती भीती असते. तुम्ही सांगितलात की माझी डेथ झाली बुडून होती. मृत्यू हां. झालेला आहे. सो ते कुठे ना कुठे मला असं वाटतं ते पाण्याचं त्यामुळे कनेक्शन असू शकतं. कारण मला ते पाणी गढूळ दिसत होतं आणि जसं की तुम्ही मच्छीमार आहात आणि जसं घरामध्ये तो तगादा लावला जातो की वेगळ्या प्रकारचे मासे हवेत, हां. मोठे हवेत आणि ते खोल पाण्यात असतात आणि त्याच्यामुळे खोल पाण्यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणून तुम्हाला ते खोल पाणी बघितल्यानंतर भीती वाटतं. तो फोबिया आहे, ती मेमरी आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. ओके. आणि मे बी म्हणून रीडिंग स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही लायब्ररीच्या आधी तुम्हाला जेलीफिश वगैरे स्टार मे फिश बी पण दिसला होता. तुम्हाला त्यामुळेच ते हां. दिसलं असेल. तेव्हा तर मी प्रश्न पण विचारला हो. नव्हता. तसंच असतं म्हणजे जरी प्रश्न माहीत नसले ना, तरी बॅकग्राऊंड दिसत ती असतं. थीम. हो. मग नंतर ते कसं संबंधित आहे हे नंतर क्लिअर होतं, की याच्याशी बरोबर. काय संबंध तुमचा? हे नंतर क्लिअर होतं. तर इथे Yes. जसं तुम्हाला पाण्याचं दिसलं म्हणजेच तुमचे इमोशन्स सुद्धा तिथे आले, तर तिथे त्याच्यावर पण तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. हार्ट चक्रावर काम करणं गरजेचं आहे. ओके. आणि म्हणूनच तो तुम्हाला रोज क्वार्ट्ज क्रिस्टल मी बोलले, तर तोही सजेस्ट केलेला आहे. तुमचे जे काही इमोशनल ट्रॉमाज असतील, फोबियाज आहेत, तर ते हील करण्यासाठी म्हणून ते तुम्हाला कामी येईल. हार्ट चक्र तुमचं तिथे कामी येईल त्याच्यासाठी म्हणून. ओके. ओके. बाकी गड किल्ल्यांचं जे तुम्हाला सांगितलं Yes. हे याच्याबद्दल काय म्हणजे तुमचा अनुभव काय आहे? मी अजूनपर्यंत असे किल्ल्यांवरती वगैरे तर आपलं जाणं होतंच. पण असं कधी तो विचार नाही केला मी. पण म्हणतात ना, की अशी ओढ वगैरे अशी नाही आहे, की मला जायचंच आहे वगैरे. कधी असा प्रोग्राम कधी फिरण्याचा वगैरे जरी झाला तरी तो लास्ट ऑप्शन नाही तर तो नाहीच आम्ही प्रिफर करत. मनातूनच निघतं, की आवड नाहीये, की आता ते अजून माहिती नाही. कारण तिथे जसं इथे पाण्यामध्ये बुडून जसा मृत्यू झाला, तिथे उंचावरून पडून येस. बुडजावून पडून मृत्यू झालेला आहे. सो तो एक शॉक म्हणू शकता तुम्ही सोलला बसलेला आहे. म्हणून तुमच्यामध्ये ती डिटॅचमेंट आली असेल. पण जे सोल कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन केलंय,
की साफसफाई करण्याचं ते पूर्ण झालेलं नाही. हम्म. म्हणून तुम्हाला ते आठवण करून देण्यासाठी म्हणून हे तुम्हाला लाईव्ह रीडिंग घ्यावं लागलं. हा, करेक्ट. कारण ती वेळ आत्ता आली. आता आली. हा. मे बी तुम्ही मेंटली प्रिपेअर नव्हता इतके दिवस हे जाणून घेण्यासाठी, एक्सेप्ट करण्यासाठी. येस. म्हणून ते आत्ता तुम्हाला सांगितलं गेलं की इथून पुढे तुम्हाला काम करायचं. मे बी तुम्ही आत्ता ज्या वयाचे आहात या एजमध्येच तुमची तेव्हा मृत्यू झाला असेल ओके. आणि मग इथून पुढचं आयुष्य तुम्हाला कंटिन्यू ते काम करायचं आहे. हा. तसं असू शकतं. आणि एक पॅटर्न जर तुम्ही ते लक्षात घेतला तर दोन्ही ठिकाणी कामाच्या वेळी तुमचा मृत्यू Yes. झालाय. एक उंचावरून पडून आहे आणि एक पाण्यामध्ये बुडून आहे. दोन्ही पण कामाचंच माझं होतं. तर हा लेसन तुमचा कदाचित आत्ताच्या आयुष्यात सुद्धा असू शकतो. करेक्ट. मे बी कुठे तुमचे जे काही आत्ता करताय मे बी हा. त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडत असाल किंवा काही गोष्टींपासून तुम्ही पळण्याचा प्रयत्न करत असाल. जसं गड किल्ल्यांचं झालं की मला नाही जायचं तिकडे, ही फिलिंग आहे तुमच्यामध्ये. येस. तर हे असं काही तुमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये पण असू शकतं. मग हे जसे तुम्ही हील करत जाल हे कर्मही संपेल तुमचं आणि जे काही फोबियाज आहेत किंवा सोल शॉक्स आहेत, ट्रॉमाज आहेत ते पण निघून जातात. जर नाही केलं पुढच्या जन्मात हे सगळं घेऊन तुम्ही पुन्हा जन्माला येताय. सगळी भीती अच्छा. राहणार. उंचावर जाण्याची भीती वाटेल, पाण्याची पाण्याची, भीती हा. वाटेल किंवा OCD घेऊन सुद्धा तुम्ही जन्माला येऊ शकता. म्हणजे सतत साफसफाई करत राहायचं, ओके. त्याचंही घेऊन जन्माला येऊ शकता तुम्ही. अच्छा. सो असे कनेक्शन्स असतात हो. आपले. थँक्यू सो मच मॅम. खूप इंटरेस्टिंग आणि लाईफ चेंजिंग पॉडकास्ट होता. कारण ह्या गोष्टी मला म्हणजे माहितीच नव्हत्या. त्या आज मला समजल्या. एक पॉडकास्ट निमित्ताने एक लाईव्ह आपली रीडिंग पण झाली आणि डीपली मला पण अजून बऱ्याच गोष्टी ज्या आपण कॅमेरावरती पण डिस्कस नाही केल्या त्याचे पण उत्तरं मला मिळालेत. सो तुम्हाला पण जर आकाशिक रीडिंग करायची असेल तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या पण लाईफचा पर्पज जो आहे, जे काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही मॅमला विचारू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर मेन्शन केला आहे. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच मॅम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.